नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. नुकताच राजीव सातव यांच्या पत्नीचा भाजपात प्रवेश झाला आणि या प्रवेशासंदर्भात अनेक चर्चा तर्क चालू झालेले आहेत. त्यामध्येच राजीव सातव यांना काँग्रेसनं काय दिलं आणि त्यांच्या पत्नी भाजपात प्रवेश करणं हे योग्य की अयोग्य यावर देखील चर्चा होत आहे. या अगोदर आपण पाहूया, राजीव सातव आणि राहुल गांधी म्हणजेच गांधी घराण्याशी अतिशय चांगले आणि जवळीक संबंध होते. एकंदरीत पाहायला गेलं तर राजीव सातव आणि राहुल गांधी सोबत राहायचे, सोबत कॉलेजमध्ये देखील क्लासमेट होते आणि एकंदरीत त्यांचे आणि संबंधही खूप चांगले होते. आपल्याला त्यांचे संबंध अगोदर देखील लक्षात आले आणि ज्यावेळेस राजीव सातव यांचा मृत्यू झाला, ते स्वर्गवासी झाले, त्यावेळेस देखील राहुल गांधी स्वतः आले होते आणि त्यांनी जी काही वक्तव्य केली, जी काही भावनिक श्रद्धांजली वाहिली, यावरून देखील सर्वांनाच त्यांच्या दोघातले जे घनिष्ठ संबंध होते, जे राजकारणाच्या पलीकडची मैत्री होती, हे देखील लक्षात आले. परंतु आज राजीव सातव यांच्या पत्नींनी भाजपात प्रवेश केला. राजीव सातव गेले त्यानंतर त्यांची ही जी काही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून काँग्रेसनं कुठेही कमी पडलं नाही. त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना 2 वेळा विधान परिषदेवर घेतले. त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी गेली नाही. ज्या वेळेस काँग्रेसला आतून प्रचंड नाराजी होती, अनेक वेगवेगळे गट देऊ नका देखील असं म्हणत होते, तरी पण गांधी घराण्यांनी राजीव सातव यांच्या श्रद्धांजली म्हणून त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेऊन आणि राजीव सातवने दिलेलं काँग्रेसला वेळ, काळ आणि दिलेलं श्रेय म्हणून त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना 2 वेळेस विधान परिषदेवर संधी दिली. मग 2 वेळेस विधान परिषदेवर संधी देऊन देखील हे निर्णय घेणं योग्य की अयोग्य हे सर्वसामान्यांना कळतं. सर्वांचंच म्हणणं आहे की हे निर्णय अयोग्य आहे, कारण की विरोध असताना 2 वेळेस संधी देणं आणि दिल्यानंतरही अशा गोष्टी घडणं हे कुठं चुकीचं आहे. जर यदा कदाचित राजीव सातव यांच्या नंतर त्यांना कुठला अनुभव नाही, बऱ्याच गोष्टीचं कारण दाखवून जर त्यांना आमदारकी दिली नव्हती, तर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला असता तर एक वेगळा विषय होता. परंतु सर्व गोष्टी देऊन असा निर्णय का घेतला, यावर देखील विचारमंथन चालू आहे. नेमकं आपण पाहूया, राजीव सातव यांना काँग्रेसनं काय दिलं. माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून राजीव सातव यांची आयुष्यभर ओळख होती आणि आयुष्यभर काँग्रेससाठी ते संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. आज प्रश्न असा आहे की ज्या काँग्रेसने राजीव सातव यांना घडवलं, त्याच पक्षातून त्यांच्या पत्नी भाजपामध्ये प्रवेश हे योग्य आहे का? आज विषय वस्तुनिष्ठ विश्लेषण करूया. राजीव सातव यांना काँग्रेसनं काय दिलं. राजीव सातव हे काँग्रेसचे बाहेरून आलेले नेते नव्हते, तर काँग्रेसच्या संघटनात्मक शाळेतून तयार झालेले नेते होते. काँग्रेसने त्यांना दिलं हिंगोली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी, संलग्न 2 वेळा खासदार होण्याची संधी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद, AICC मध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, महाराष्ट्रातून काँग्रेसचा तरुण चेहरा, अभ्यासू चेहरा म्हणून ओळख दिली. आणि थोडक्यात सांगायचं तर राजीव सातव यांची पूर्ण राजकीय ओळख ही काँग्रेसने घडवली. सातव यांनी पक्षाला केवळ पदासाठी वापरलं नाही, तर पक्षासाठी झटले. विरोधी काळातही पक्षाची निष्ठा ठेवली. केंद्रात भाजप सत्तेत असतानाही आक्रमक भूमिका घेतली. सामाजिक न्याय, OBC, वंचित घटकासाठी आवाज उठवला. त्यांच्या अकाली मृत्यू हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. त्यांच्या पत्नीचा भाजपात प्रवेश प्रश्न उपस्थित होतो. आज राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी भाजपात प्रवेश करतात. इथे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. ज्या विचारसरणी विरोधामध्ये राजीव सातव आयुष्यभर लढले, त्याच पक्षात प्रवेश करणं कितपत नैतिक? ही राजकीय संधी आहे की विचाराची तडजोड? हे राजीव सातव यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचाराचा अपमान नाही का? वैयक्तिक निर्णय की राजकीय विसंगती? हो, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण हे आपण नाकारू शकत नाही. राजकीय वारसा फक्त नावापुरता नसतो, तो विचारांचा, निष्ठेचा आणि मूल्यांचा असतो. आज काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनामध्ये वेदना आहेत, कारण त्यांनी राजीव सातव यांच्यासाठी लढा दिला होता. काँग्रेसने राजीव सातव यांना भरभरून दिलं. त्यांनी पक्षासाठी कधीही दगाफटका केला नाही. त्यांच्या पत्नी भाजपात प्रवेश आणि राजकीयदृष्ट्या समजण्यास कठीण आणि नैतिकदृष्ट्या अनेक प्रश्न निर्माण करणार आहे. इतिहास नेहमी विचारतो, पद महत्त्वाचं की विचार? या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं? ही राजीव सातव यांच्या संघर्षाशी अन्याय आहे का? या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी देखील असं वक्तव्य केलंय, हा दुसऱ्यांदा राजीव सातव यांचा मृत्यू आहे आणि
त्यामुळं त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही असं देखील टोकाचं विधान देखील व्यक्त केलं. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या वेळेस त्यांच्या मृत्यूनंतर प्रज्ञा सातव यांना आमदारकी म्हणजे विधान परिषदेवर घ्यायचं होतं त्यावेळेस अनेक ठिकाणून विरोध होत होता. अनेक दिग्गज काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या नेत्याची नावं समोर येत होती. तरी पण गांधी घराण्यांनी संबंध होते ते संबंध मृत्यूनंतरही जोपासत तब्बल 2 वेळा त्यांना विधान परिषदेवर घेतलं आणि आमदार म्हणून देखील त्यांना संधी दिली. आणि एवढं सर्व दिल्यानंतरही प्रज्ञा सातव यांनी या काँग्रेसला सोडणं हे कितपत योग्य आहे हे देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न उद्भवतोय. या संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटतं? हा निर्णय योग्य की अयोग्य, अयोग्य तर का योग्य आणि योग्य तर का योग्य हे देखील तुम्ही आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवू शकता. आणि यासारखे असेच अभ्यासपूर्ण विश्लेषण पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.